दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. प्रवाशांचे प्रचंड हाल. सह्याद्री अतिथीगृहात सुरू असलेल्या मुख्यमंत्री एसटी कामगार संघटनेच्या बैठकीकडे लक्ष. तोडगा निघणार का याची उत्सुकता. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू. वाढता विरोध. निवडणूक पार्श्वभूमीवर सरकारची सावध भूमिका. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा संख्याबळावर ठरणार. चेहऱ्याबाबत आग्रह नको. शरद पवारांचं मोठं विधान तर तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ. आदित्य ठाकरेंची सावध भूमिका. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल. जनतेचा कौल बघून फडणवीसांचं कारस्थान. अशा धमक्या दबावाला भीक घालत नाही. अनिल देशमुखांची टीका. सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लातूरच्या उदगीरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. यवतमाळमध्ये पुरामुळे शेतकरी त्रस्त. तरीही भाजप आमदार नाचण्यात व्यस्त. विजय वडेट्टीवारांकडून भाजप आमदार संदीप दुर्वेंचा गौतमी पाटील सोबत नाचतानाचा व्हिडिओ ट्विट. गणेश भक्तांसाठी खुशखबर. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफी. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं GR प्रसिद्ध.